नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 चका स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काल विधानसभेत सभागृहात काय बोलला ऐका. उनको कुत्ता नहीं पहुंचता, वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. ही जी भाषा आहे ना, की माझा अपमान केला तर चालेल पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, एकेकाला पाहून घेईन, ही एक सडक छाप छपरी मावाल्याची भाषा आहे. आणि महाराष्ट्राच्या सोकॉल्ड सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणणाऱ्या माणसाला अजिबात शोभा देत नाही, अजिबात शोभा देत नाही. पहिली गोष्ट, देवेंद्र फडणवीस तुमच्या डोक्यातला हा भ्रम काढून टाका की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. हा महाराष्ट्र म्हणजे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम दाखवला, स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं, एक साधा शेतकऱ्याचा मुलगा तो सुद्धा या राज्यात राजा होऊ शकतो, छत्रपती होऊ शकतो. हा महाराष्ट्र, ही महाराष्ट्राची ओळख. या महाराष्ट्रातल्या संत परंपरेनी, ज्या संत परंपरेनी आजपर्यंत या महाराष्ट्राला बिहार किंवा यूपी होऊ नाही दिलं ना, ती महाराष्ट्राची खरी ओळख आहे, त्या संत परंपरेची. हे लक्षात घ्या. याच महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो संघर्ष केला, शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं, विधवांचं केशवपन बंद पाडलं, अशा अनेक गोष्टी ज्या महात्मा फुलेंनी केल्या ना, ती महाराष्ट्राची खरी ओळख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं, ती महाराष्ट्राची खरी ओळख. या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्यांनी शिक्षणामध्ये आरक्षण आणलं, ते राजर्षी शाहू महाराज, ही महाराष्ट्राची खरी ओळख. देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राची ओळख नाही. किंबहुना ही ओळख खरं तर या चोरलेल्या विधानसभा निवडणुकीतच संपली असती. जर ती निवडणूक चोरली नसती तर हा फडणवीस नागपूरमध्ये निवडून पण आला नसता. ही चोरी केल्यामुळे निवडून आलेले आहेत ही संपूर्ण निवडणूक. आणि हे महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही का हो फडणवीस? तो तुमचा भगतसिंग कोश्यारी नावाचा राज्यपाल महाराष्ट्राचा अपमान करत होता, तेव्हा महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल अत्यंत अश्लील भाषेत ज्या वेळेला तो बोलला, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नाही झाला? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुमचा खास मित्र प्रशांत कोरटकर ज्या वेळेला गलिच्छ भाषेत बोलला, जिजाऊंबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये जो बोलला, शिवीगाळ जो करत होता दारूच्या धुंदीमध्ये, नशेमध्ये, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नाही झाला? कुठे गेला तो? दुबईमध्ये म्हणे काय 200 एकरवरती काय हाऊसिंग कॉम्प्लेक्स बनवणार आहेत, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नाही होत. तो राहुल सोलापूरकर ज्या वेळेला असंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावरती पाणी ओततो, त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान तुम्हाला वाटत नाही. तो मनोहर कुलकर्णी ज्या वेळेला महात्मा फुलेंचा अपमान करतो, त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान नाही होत. आणि ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तुमच्या लोकांकडून, तेव्हा तुम्ही सर्व त्या भिडेसकट थोबाड गिळून बसलात, मुख गिळून. मालवणला ज्या वेळेला छत्रपतींचा पुतळा पडला, त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान नाही झाला. म्हणजे त्यावेळेला हा फडणवीस सोडून सर्वांनी माफी मागितली महाराष्ट्राची. एकनाथ शिंदेनी मागितली, अजित पवारांनी मागितली, फक्त देवेंद्र फडणवीसनी माफी नाही मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळेला, तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान होत. आणि हा आता सांगतो, एक नंबरचा खोटारडा माणूस काय बोलला वाक्य ते पण ऐका. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला.
कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो, आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. 1 कोटी खोटारडे मेले त्यावेळेला असा कोणतरी खोटं जन्माला आलं म्हणे. ते नागपूरला कोण बोललं होतं स्वतंत्र विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नाही? नंतरच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, सातबारा करू, कोरा 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 कोण बोललं? शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. कोणाचं खोटं झालं? त्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये खून झाला. कोण विधान भवनाच्या पटलावरती धादांत खोटारडेपणाने बोललं की पोलीस मारहाणीत मृत्यू नाही झाला म्हणून? धादांत खोटारडेपणा करायचा आणि मग म्हणायचं स्वतः की 1 कोटी मेल्यानंतर असा खोटारडा जन्माला येतो. कळलं आम्हाला. तुमचं भाषण जेव्हा झालं ना तेव्हाच आम्हाला कळलं की 1 कोटी खोटारडे मेल्यानंतर कोण जन्माला आलंय हे समजलं आम्हाला. हे महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, नापिकी आहे, बाजारभाव नाहीये, अवर्षणग्रस्त आहेत. काय मदत करताय तुम्ही त्यांना? तेव्हा नाही तुम्हाला महाराष्ट्राचा अपमान वाटत. या महाराष्ट्रातला तरुण विद्यार्थी 84,000 शाळा तुमच्या शासनाने बंद पाडल्या, सर्व बहुजन समाजाची मुलं शिक्षणापासून दूर केली, तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान वाटत या बेशरमाला. आणि आता सांगतो, महाराष्ट्राचा अपमान सहन कोण बघून घेईल? ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पेपर लीक झाले, टीईटीचे पेपर आत्ता लीक झाले, तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान झाला? मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद करून टाकल्या, तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान होत? तेव्हा या शासनाला लाज वाटत नाही हे सगळं करत असताना? लाखो मुलं, करोडो मुलं हे बेरोजगारीमुळे आज रस्तोरस्ती फिरतायत, गुन्हेगारीकडे वळायला लागलेले आहेत, त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान नाही होत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्यावर केले, ज्यांना तुरुंगात ठेवलं, ते छगन भुजबळ असतील, तो पटेल असेल, तटकरे असतील, सगळे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले यांच्या मांडीला मांडी लावून आता यांच्याच मंत्रिमंडळात बसतात, तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान होत. महाराष्ट्रातले उद्योग हजारो कोटीचे, ज्याच्याने लाखो जणांना रोजगार मिळू शकला असता, सगळे गुजरातला गेले, त्यावेळेला नाही महाराष्ट्राचा अपमान होत. त्यावेळेला या फडणवीसला तो महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही. ज्या वेळेला या महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होतात, ज्या वेळेला बदलापूरमध्ये शाळेमधल्या मुलींचं, लहान मुलींचं लैंगिक शोषण होत असतं आणि तसं एक चाइल्ड पोर्नोग्राफीचं रॅकेट तिकडे चालतं आणि त्या शिक्षण संस्थेच्या राहुल आपटेला, एका विकृत माणसाला ज्या वेळेला याचाच भाजप स्वीकृत करू पाहतं, तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान होत. स्वारगेटला बसमध्ये बलात्कार होतो, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नाही होत. या सगळ्या घटना जेवढ्या घडलेल्या आहेत, मंदिरात, खारघरला मंदिरात पुजाऱ्यांनी बलात्कार केला, त्यावेळेला नाही याला महाराष्ट्राचा अपमान वाटत. बीडमध्ये भाजपचाच सरपंच संतोष देशमुख याची अत्यंत निर्घृणपणाने हाल करून हत्या केली जाते, खून केला जातो. त्याच्या चेहऱ्यावरती लघवी करतात आणि ते खुनी शरण येईपर्यंत सापडत नाहीत, तेव्हा नाही महाराष्ट्राचा अपमान होत. हाच गृहमंत्री असतो तेव्हाही. त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान होत नाही. एक 80 वर्षापेक्षा जास्त वयाचा वयोवृद्ध म्हातारा माणूस, पार्किन्सन्स झालेला आहे, हात थरथरतात, शरीर थरथरतं, पाण्याचा ग्लास हातात धरता येत नाही म्हणून स्ट्रॉची मागणी करतो आणि याचं शासन स्ट्रॉ द्यायला नकार देतं आणि मग तो तडफडून म्हातारा मरतो, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही का?
हे दरड प्रूफ म्हटले होते ना मिसिंग लिंकला उद्घाटनाच्या वेळेला, दरड प्रूफ. आणि पहिल्याच पावसात दरड पडली, स्लॅब पडला, दरड पडली म्हणून याच्या शासनाला प्रश्न विचारले तर याला महाराष्ट्राचा अपमान वाटतो. रोज तुला प्रश्न विचारत राहू. 13 किलोमीटरचा रस्ता 7,000 कोटी रुपयाला, मिसिंग लिंकचा 13 किलोमीटरचा रस्ता 7,000 कोटी रुपयाला बनवला जातो आणि तरीही तिथं दरड पडते. 7 देशांचं कोलॅबरेशन घेतलं असं हा म्हणतो दिवटा. म्हणजे 7 देश अपयशी झाले, यांनी करून दाखवले. आणि त्या ज्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या नवयुगला टेंडर 7,000 कोटी रुपयाचं 13 किलोमीटरच्या रस्त्यासाठी, त्या नवयुग कंपनीकडून याचा पक्ष करोडो रुपयाची देणगी घेतो, तेव्हा याला लाज नाही वाटत, तेव्हा याला शरम नाही वाटत. याच्याच कारकिर्दीमध्ये 6 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होत नाहीत, तेव्हा याला शरम नाही वाटत. इथले मूलभूत प्रश्न म्हणजे शेती असतील, आरोग्य असतील, शिक्षण असतील, रोजगार असेल, याच्यावरती अजूनपर्यंत उपाय शोधता येत नाही. याचे मंत्री, याच्या मंत्रिमंडळातले मंत्री राज्यभर फिरून फक्त धार्मिक द्वेष जन्माला घालतात, त्यांच्यामुळे दंगली घडतात. त्याची याला शरम नाही, किंचितही शरम वाटत नाही. आणि हा म्हणतो सरकारवर टीका करणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करणं. अरे मग दिवट्या, तू सुद्धा सरकारवरती टीका करूनच सत्तेत आलास ना. आधीच्या 2014ला ज्यावेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला तेव्हा आधीच्या सरकारांवर टीका करूनच तू मंत्रिमंडळ बनवू शकलास, सत्तेत स्थापन होऊ शकलास. मग तेव्हा तुला शरम नव्हती का रे? सरकारवर टीका करत होतास. एका अत्यंत बेशरम कारकिर्दीमध्ये आपण आहोत आणि महाराष्ट्राला अशी सडकछाप भाषा बोलणारा, मवाली भाषा बोलणारा मुख्यमंत्री मिळाला, याची खरं तर अत्यंत लाज वाटायला पाहिजे. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत प्रत्येक मुख्यमंत्री लाजेनं मान खाली घालत असेल की आपण ज्या पदाची प्रतिष्ठा वाढवली त्या पदावरती आज असा सडकछाप गुंडाची भाषा बोलणारा माणूस बसलाय. याची खरंच लाज वाटते. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगायचंय की फडणवीस या महाराष्ट्राच्या संत परंपरेपासून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले यांनी जन्माला घातलेला आणि पोसलेला महाराष्ट्र हाच खरा महाराष्ट्र आहे. हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. तू लपवावी अशी ओळख आहेस, महाराष्ट्राला लाज वाटावी अशी तुझी ओळख आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे जरूर कॉमेंट करा. फक्त माझ्या